थँक्यू संदीपजी गावड, आपलं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. असं या मॅच स्टार्ट करूया आपण, वेळ भरपूर कमी आहे. याच्यानंतर मात्र मॅच अजून एक खेळवायची आहे, अजून एक मॅच होणार आहे याच्यानंतर, त्याच्यामुळे प्लीज घाई करा. चिठ्ठ्या देखील रेडी होतील, आयोजक चिठ्ठ्या देखील रेडी करणार आहेत. कोणता संघ नक्कीच टॉप 6 मध्ये प्रवेश करणार आहे या चिठ्ठ्यांमध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आता सध्याच्या घडीला मॅच सुरू करा प्लीज. मॅच ऑन. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. निर्वी स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल निर्वी स्पोर्ट्स या टीमने जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा निर्वी स्पोर्ट्स या टीमने घेतला आहे. ऑफ साइडला आपण पाहतो एक चिकी शॉट हा खेळला गेला, 2 धावा नक्कीच मिळते. देवा ऑन स्ट्राईक या ठिकाणी आपण खातं उघडलं गेलंय देवा यांचं 2 या धावेनं. निर्वी स्पोर्ट्स घरचं मैदान. खरोखरच दर्पण सोबत चर्चा केली कॉम्बॉक्स मध्ये, त्यावेळी दर्पणनं म्हटलं की जवळजवळ 50 ते 60 धावा आम्ही फलकावर लावण्याचा प्रयत्न करू. आणि दोन्ही पायाच्या मधून मात्र यावेळेस वेध घेतला चेंडू नव्हतो यष्टीचा. दांडीगल विकेट डाऊन. पहिला धक्का निर्वी स्पोर्ट्स या टीमला. मिस्टर देवा बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. थँक्यू. चांगला चेंडू पाहायला मिळाला, ब्लॉक करून घेतलं बॅटरनी स्वतःला आणि एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. चांगलं सेलिब्रेशन देखील या गोलंदाजाचं पाहायला मिळालं, कारण की हर्ष नाव आहे, हर्ष उल्हास झाला. मेन विकेट गेला आहे. भारत सर देवा रन मशीन आहे आणि आज देवाचा बोलबाला राहिला नाही. एक चांगला क्रिकेटर आहे, चांगला अंडरमचा नॉलेज आहे, मात्र सस्त्यात बाद झाला. क्रिकेट आहे, कधी कधी वेळ साथ देत नसते आणि क्रिकेटमध्ये मगाशी आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं ज्या 50 धावा ज्या फलंदाजाने केल्या तोच फलंदाज शून्यावर देखील आपण कालच्या दिवसामध्ये बाद होताना पाहिला. त्याच्यामुळे नक्कीच पहिल्या मॅच मध्ये देवाची कामगिरी चांगली होती. त्यावेळी त्यांच्या अगेन्स्ट जो संघ होता तो वेगळा होता. आता जो संघ जो त्यांच्या समोर आहे तो देखील एक मॅच जिंकून आलाय. त्याच्यामुळे ह्या संघाच्या सोबत देखील खेळताना विचारपूर्वक खेळावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. भावेश पुणेकर या खेळाडूला आपण या ठिकाणी पाहत आहोत. आयोजक प्रायोजक या स्पर्धेचे आणि पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी भावेश पुणेकर यांनी आपल्या टीमसाठी केली होती आणि यावेळेस मात्र नक्कीच ते पुन्हा एकदा आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. ओपन हाफ आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच हे फॉर्मॅट वेगळं आहे, त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही भावेशला खेळपट्टीवर पाहू शकाल. धावा झाल्या त्या 3. निर्वी स्पोर्ट्स वर्सेस क्रिश 11 भिरा रोडचा संघ. मात्र काय गोलंदाजी हर्ष, खरोखरच अप्रतिम गोलंदाजी आणि बॉडी लँग्वेज या जर मुलाचं पाहिलं आपण विकेट घेतल्यानंतर खरोखरच अप्रतिम आहे. यावेळेस स्टेडम स्पॉटचा चेंडू खोदून काढतो भावेश पुणेकर. चेंडू मध्ये फॉरवर्ड स्क्वेअर क्रिजर मध्ये फील्ड केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा. कुठेतरी जी बॅटिंग ऑर्डर होती त्याच्यामध्ये थोडासा बदल केला गेला. अक्षय, कारण देवाची विकेट पडल्यानंतर देवानं तो कॉल केला की भावेश तुला यायचं आहे. अनेक स्फोटक खेळाडू नो डाऊट निर्वी स्पोर्ट्स या टीम मध्ये आहेत, मात्र इथे कुठेतरी संतुलित खेळ खेळणं गरजेचं आहे, खालून खेळणं गरजेचं आहे आणि या कारणास्तव कदाचित भावेश पुणेकर यांना पुढे आणलं गेलं. ऑन साइडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न भावेश पुणेकर यांनी केला होता, मात्र नशिबाची साथ कुठेतरी भावेश पुणेकर यांच्या बाजूनं. कधी कधी नशीब साथ देतं, कधी कधी नशीब साथ देत नाहीये आणि आजचा दिवस मी तर म्हणेल भावेश पुणेकर यांच्या नशिबाचा दिवस आहे. एक संधी, एक सुवर्ण संधी, एक चान्स भावेश पुणेकर यांना पुन्हा खेळण्यासाठी. धावा झाल्या त्या 7, चेंडू टाकून झाले ते 4. बैटिक स्टोक यावेळेस देखील बैटिक स्टोक खेळायचं होतं स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. थोडेसे नाराज होत आहेत, चेंडू व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये आणि खास हर्षच्या विषय म्हणायचं गेलं तर बहुतांश चेंडू जे आपण पाहिले ते डेड ऑन स्पॉटचे चेंडू हाताळतोय गोलंदाज, अगदी कोरड्या टप्प्याचे चेंडू हाताळतोय गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी आहे. सलग आजचा दिवस खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने गाजवलाय. लाईन सोडतोय वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव नक्कीच खर्च करावी लागेल. धावा झाल्या त्या 8. निर्वी स्पोर्ट्स वर्सेस क्रिश 11 मीरा रोड.
ट्विस्ट 11 आहे, मिरावडचा संघ आहे आणि नक्कीच मिरावडचं क्रिकेट तुम्हाला माहिती आहे. इन्फिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक नाहीये, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र चेंडू डायव्हर्ट होतोय. थोडासा चेंडू जवळपास बाउंड्री लाईनच्या जवळ जातो, त्यानंतर पुन्हा चेंडू डायव्हर्ट झाला, आतमध्ये आला. मात्र काय रनिंग भेटून विकेट आपण पाहिली, जरी चौकार गेला नाही तरी मात्र धावून या 4 धावा पूर्ण केल्या भावेश पुणेकर यांना. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते. 1 बाद 12 धावा अशी आपण सुरुवात पाहतोय निर्वी स्पोर्ट्स चंद्रपडा या टीमची. चला, ज्यांना बाय पडले त्यांनी देखील या चिठ्ठी पाहण्याकरता आणि चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी, कारण की चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकण्यात येतोय. तर दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आलेला नाही आहेत तर पाठवून द्या, अन्यथा डायरेक्ट लाईव्ह आम्ही चिठ्ठ्या पाडतोय. त्यांचं फक्त बघायला की त्यांच्या विरुद्ध मॅच कोणाशी लागेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. जरूर बाय मिळाले आहे आणि ही चालू असलेली मॅच तुमचा प्रतिनिधी आणि अक्षय 11 तुमचा देखील एक प्रतिनिधी त्यांचा आहे ऑलरेडी. सिंपल रूल असेल, पहिली चिठ्ठी उचलेल ती बाय ज्यांना पडलंय त्या संघाविरुद्ध केलेल आणि जी खाली असेल त्यांना बाय असेल. अंधेरी टीम विरुद्ध एक मॅच असणार आहे. एक चिठ्ठी पहिली उचलली जाईल, ती अंधेरी विरुद्ध केलेल, जी खाली असेल तिला बाय असेल. केसर आलाय बॉलिंग मार्क वरती, एक जबरदस्त गोलंदाज लेफ्ट आर्मर अंडरम मधला टर्न करणारा गोलंदाज आहे. नो बॉलचा इशारा तर आलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, 1 बाउन्स दी बाउंड्री क्लिअर, नो +4 आलाय वार, तो म्हणजेच बॅटर करणच्या बॅट मधून चौकार. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान, प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान, आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. हे संपायर नो बॉलला, नो बॉल +4 टोटल 5 रन्स, 5 रनने धावपळाक 17 धावा. 17 रन्स. फुल टॉस बॉलला चांगल्या पद्धतीने गॅप मध्ये खेळून काढले या बॅटरने. करण ठाकूर नावातच भरपूर काय आहे, मॅन फ्रॉम पालघर, आणि आज पालघर एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एका धावेने धावपळाक पुढे येते. टोटल 18 रन्स. अंधेरीचा मला वाटते आलाय एक्स्ट्रा मेंबर. मिरारो टीम अपना एक्स्ट्रा मेंबर भेजिए प्लीज. नाही आहे मग डायरेक्ट चिठ्ठ्या टाकण्यात येईल. यावेळी लॉफ्टेड हाय अँड हँडसम ह्यूज हिट मॅक्झिमम भावेश पुणेकरचा आहे दरारा. त्याच्या बॅट मधून येतोय करारा स्ट्रोक, षटकार, बिग हिट, बिग ब्लास्ट. नक्कीच या क्षणाला वारा थांबलाय, मात्र भावेश पुणेकर असा बॅटर आहे ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा. सध्या भावेश पुणेकरची हवा. टोटल रन्स 24 धावा. गोलंदाज केसर, दाणे दाणे में केसर का दम दिलाय भावेश पुणेकरने. केसरच्या अगेन षटकार मारना पुन्हा एकदा, मात्र यावेळी मिस टायमिंग आहे. कभी तेरी तो कभी मेरी, हेच तर आहे क्रिकेटचं रहस्य. अगोदर भावेश पुणेकरने ठोकला षटकार, त्यानंतर केला कमबॅक केसरने. आणखीन एक विकेट जातोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील महत्वाचा आहे. तर मिरारो टीम किंवा चालू असलेल्या बॅटिंग करणाऱ्या टीम मधल्या दोघांपैकी एक आला तरी रिझल्ट एकालाच मिळणार आहे. तुमच्यापैकी एक एक्स्ट्रा मेंबर असेल तो आला तरी चालेल. अंधेरीचा आलाय, मीरा रोड टीमचा नाही आहे, मात्र भावेश पुणेकरच्या टीमचा असला तरी चालेल, कारण की दोघांपैकी जो जिंकेल त्याला बाय असणार आहे. असेल कदाचित, काही होऊ शकते. चिठ्ठी आहे मोहन दादा. एक चिठ्ठी जी उचलली जाईल ती अंधेरी विरुद्ध खेळेल आणि सचिन सुभाष राणे एक चिठ्ठी उचलली, ही लागणार आहे अंधेरी विरुद्ध आणि ती आहे मोहन दादांच्या हातामध्ये आहे ती बाय. सचिन सुभाष राणेंनी खोललेली चिठ्ठी बघूया.
विजेता संघ पहिली मॅच खेळणार आहे अंधेरी विरुद्ध आणि ती हातामध्ये आहे ती बाय अक्षय 11 ला बाय. कॉंग्रॅच्युलेशन. सचिन सुभाष राणे करता काहीतरी सरप्राईज येईल. 24 रन. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. केसरने कमबॅक करून दिला आपल्या टीम करता. हीच तर खासियत आहे केसर या गोलंदाजाची. 24 रन झालेत. एकमेकांच्या टीम मध्ये अनेक वेळा पाहिले केसर गण्या ज्यावेळी एक साईड करून जातात. क्रिस 11 मीरा रोड टीम. चांगला फटका आहे ऑन दी अप. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी डिक्लरेशन झोन. धावा मिळतील 2 धावेने धावपळक. टोटल रन 26 धावा. चांगली खेळी होते, चांगली बॉलिंग होते, चांगली फिल्डिंग देखील होते. या मॅच मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. प्रेक्षक देखील आहेत उत्साहाने. यानंतर एक मॅच अजून आहे. ओ चांगला चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर झालाय. केसरने कमबॅक केलाय. पहिल्या नो बॉलला 4 नंतर षटकार. त्यानंतर मात्र 4 बॉल मध्ये 2च धावा दिल्यात. कमबॅक करून दिलाय. 26 रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. थँक्यू. चला टीम मीटिंग करू नका. विनंती करतो टीम मीटिंग प्लीज करू नका, कारण याच्यानंतर अजूनही एक मॅच खेळवायची आहे. तर प्लीज तुमच्यापैकी एक संघ तो असू शकेल, सहकार्य करा. याच्यानंतर एक मॅच अजूनही खेळायची आहे. तर प्लीज टीम मीटिंग शक्यतो टाळा. टीम मीटिंग करूच नका. माझ्या मते दावा झालेला आहे, त्यामुळेच 26 धावा एका चांगल्या स्थितीमध्ये आपण निर्वी स्पोर्ट्स या टीमला पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हर्ष या गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगला परफॉर्मन्स आज पूर्ण दिवसामध्ये. दुसरा स्पेल आपण हर्षांचा पाहतोय. समोर खेळातो गोलंदाजाच्या अगदी समोर. गण्याला परतावं लागेल. गण्याला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का निर्वी स्पोर्ट्स या टीमला. मिस्टर गणेश परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. धन्यवादीचे ओव्हरऑल आपण पाहिलं तर हर्ष यांच्या आजच्या दिवसाची कामगिरीकडे लक्ष दिलं तर आपण ओव्हरऑल जर विकेट पाहिल्या तर आतापर्यंत या पूर्ण दिवसामध्ये 4 की 5 विकेट हर्ष यांना संपूर्ण दिवसामध्ये काढल्यात. वेल डन हर्ष. चांगली गोलंदाजी आहे हर्ष यांची. सॉफ्ट हँड ऑन ड्राईव्ह केल्या गेल्या चेंडूला मिड ऑन रिझर्व मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने थोडंसं चकवा दिला असं मी म्हणू शकेल. ते दोन्ही गाड्या एका प्लॅटफॉर्मवर. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. कॉलिंग होणं गरजेचं होतं. दर्पण सारखा एक मोठा खेळाडू त्या ठिकाणी होता आणि दर्पणला देखील इथून परतावा लागेल डग आउट रिझर्व मध्ये. घाई होत आहे. कुठेतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे. कॉलिंग करणं गरजेचं आहे. शाब्दिक भाषा खेळपट्टीवर बोलणं गरजेचे आहेत. त्या शाब्दिक भाषा बोलण्याच गेल्या नाहीयेत. फक्त शूट होण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि कॉलिंग असल्या कारणास्तव या ठिकाणी एक मोठा फलंदाज बाद झाला निर्वी स्पोर्ट्स या टीमचा मिस्टर दर्पण. थँक्यू. बीचे या ठिकाणी पारितोषिक आला आहे प्रथमेश हाडा यांच्याकडून. प्रत्येक षटकार 500 रुपये आणि 3 षटकार 5000. तर कॅश आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये येऊ द्या. हाडा साहेब विनंती करतोय. धावा झाल्यात त्या 26. आणखीन एक 28 धावा, माफ करा 28 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर मिस्टर रवी वाघमारे. एक स्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख अंडरआर्म ओव्हरऑल ओपन क्रिकेटमध्ये आपण पाहिली आहे. तोच एक नामांकित खेळाडू रवी वाघमारे स्ट्राईक एंडवर.
चांगला चेंडू आहे. इथे पहा, या गोलंदाजाला सांभाळून खेळणं गरजेचं आहे. हे अगोदर देखील मी सांगितलं होतं. ही जवळ 6वी विकेट प्राप्त करतो संपूर्ण दिवसामध्ये मिस्टर हर्ष. थँक्यू. संपूर्ण दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाने केले. ब्लॉक कॉल डिलिव्हरी मागच्या मॅच मध्ये देखील आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जात आहेत हर्षकडून. इथे मध्ये 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. इथे कुठेतरी जो वेग पकडला होता निर्भीड स्पोर्ट्स या टीमनं अक्षय, त्या ब्रेकला कुठेतरी मात्र मंदावण्याचं काम या ठिकाणी हर्षनं केलंय. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, हर्षणीय कामगिरी आज या मुलाची या स्पर्धेमध्ये आहे. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये येतोय अफसर. नोचा इशारा येतोय. स्क्वेअर लेग पंचांचा एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजावी लागतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 29 धावा. ऑन साईडला यावेळेस फटका चांगला आहे, मात्र मागे फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि त्याची कदाचित चॉईस केली अप्सरना. या ठिकाणी आणखीन एक धक्का निर्वी स्पोर्ट्सला. मिस्टर अप्सर परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. आजच्या दिवसामधील जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्या माहितीसाठी हर्ष या गोलंदाजाच्या विषयी म्हणायचं गेलं तर आजच्या संपूर्ण दिवसामधील 7वा बळी टिपतोय. 7 विकेट प्राप्त करतोय हा गोलंदाज. जबरदस्त कामगिरी. फलंदाजीचं नो डाऊट आहेत एक चांगली, मात्र गोलंदाजी जर आपण पाहिली तर अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे हर्ष मार्फत. आतापर्यंत विकेट गेल्या आहेत निर्वी स्पोर्ट्स या टीमच्या, त्या तब्बल 6 धावा फलकावर आहेत, त्या म्हणजेच 29. अजूनही हर्ष यांच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अप्रतिम कामगिरी, दर्जेदार कामगिरी आणि खरोखरच अंडरआर्म क्रिकेट मधील एक नावलौकिक स्पर्धा आहे द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये मात्र हर्ष यांचा बोलबाला. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये माजिद भाई. हर्ष टू माजिद भाई. पाड्या स्वीप करायचं त्यावेळेस गुडघे टेकवले होते या ठिकाणी. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळायचं होतं ज्याप्रमाणे चेंडूला, त्यानंतर मात्र आपला तो बॅटचा पेस जो आहे तो चेंज करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. धावसंख्या 30. शांतता आहे या ठिकाणी. नो साइडम कदाचित असेल, काही नियमावली आहे, तुम्ही साइडम मारू शकत नाहीयेत त्या ठिकाणी. आपण पाहतायत तर रियाज शेख अंडरआर्म क्रिकेट मधील कसलेले खेळाडू आहेत. आज स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. ते मात्र वॉर्न करतायत गोलंदाजाला की तुम्ही अशा प्रकारे चेंडू टाकू शकत नाहीत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. वाईटचा इशारा आहे. पुन्हा एकदा चेंडू लाईन सोडून निघून जातोय. आणखीन एक अवांतर धावा झाल्यात त्या 32 षटक क्रमांक आपण पाहतो. 3रा प्रगती पथावर आहे. सकाळपासून खूप चांगली कामगिरी अक्षय साडम आहे हर्षांची आणि आता देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट केली. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला, 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 स्पेल जर आपण पाहिले, दुसरा स्पेल हर्ष कंप्लीट करत आहे. मात्र पहिल्या स्पेलचा विचार केला आपण तर पहिल्या स्पेलमध्ये फक्त धावा हर्षनं खर्च केल्या होत्या त्या 12. त्यावेळेस देखील 1 विकेट प्राप्त केली होती. दुसरा स्पेल हर्षांचा आपण पाहिला तर अप्रतिम आहे. या दुसऱ्या स्पेलमध्ये जवळजवळ धावा हर्षनं खर्च केल्या आहेत त्या 8 धावा आणि जवळपास 3 विकेट, 2 विकेट आणि 2 रन. 2 विकेट हर्ष यांच्या अकाउंटवर खात्यावर आहेत. आणखीन एक अवांतर चेंडू
गणेश साटम पंचाच्या भूमिकेमध्ये वाईटचा इशारा देताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अवांतरमध्ये धावसंख्येचा जो वेग आहे तो वाढतोय. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 35 लॉस ऑफ 6 विकेट ऑन बोर्ड. बॅटिंग स्ट्रोक खेळायचा होता शेवटच्या क्षणी. जाता जाता देखील हर्ष मात्र देऊन जातो निर्वी स्पोर्ट्सला आणखीन एक धक्का. माजिद भाईला देखील परतावं लागेल डॅग आउटच्या दिशेनं. माजिद भाई आउट. दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो. टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग शक्यतो बंद करा. बॅटर्सना देखील विनंती करतो लवकर या. अंतिम जोडी शेवटची जोडी मैदानाच्या आत मध्ये आहे. 7 विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत निर्वी स्पोर्ट्स या टीमच्या. आणि षटकं टाकून झालेत अक्षय तितीन. म्हणजे अजूनही 12 चेंडू हातामध्ये आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर ही जोडी जमली आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावा जरी आल्या तरी एक लढण्याची ताकद निर्वी स्पोर्ट्स टीमला त्या 20 धावा अक्षय देऊ शकतील. करण ठाकूर आहे तर पॉसिबल आहे. करणचा विकेट ठेवणं महत्वाचं आहे तितका दुधनाथचं देखील. आता हा प्रत्येक बॉल जकडून खेळावा लागेल. काय बॅटला बॉल लागला हे अंपायरने दर्शविले. एज लागले आणि 1 रन येते. 12 बॉल मी म्हणेन 12 धावा आल्या ना तरी 40-50 प्लस जर गेला तर जबरदस्त आहे की बॅटल रंगेल. पुढचा बॉल स्विच हिट. आता रिक्स घेणार नाही कोणत्याही प्रकारचे. 1 धाव आले. दुधनाथ आज खऱ्या अर्थाने कसोटी असेल दुधनाथची या ग्राउंड वरती. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. दुधनाथ मध्ये ती क्षमता आहे. अंडर क्रिकेटमध्ये आज ओपन क्रिकेटमध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहील. करण ठाकूरने कानमंत्र तर दिलाय. डगआउट मधून देखील देवा कानमंत्र देतोय आणि तिथून भावेश पुणेकरनी देखील सांगितले की कशी बॅटिंग करायची आहे. बघूया आता. दुधनाथ विकेट वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि प्रत्येक बॉल 2 डिक्लेअर वर पाठवा. अमर यांनी हा झेल कॅरी केलाय. जबरदस्त. अजिंक्य संघाचे अमर. तुमचा फेवरेट पदार्थ तुम्हाला बाईंकडून भेटेल असं सांगितलंय. एका हातातच ती पण मिळेल. चांगले बँजो पथक आहेत आणि तेवढेच चांगला झेल कॅरी केला होता. 39 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल. 40 धावा. काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. 1 विकेट घ्यायचा आहे आणि इथे धावसंख्येला लगाम लावायचा आहे. मात्र प्रत्येक बॉलवरती चांगली बॅटिंग करावी लागेल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. 41 धावा. संध्याकाळचा क्लायमेट पडलाय मात्र दोन्ही बॅटर मध्ये ती ऊर्जा संचारली असेल की ह्या विकेट मध्ये आम्ही पार्टनरशिप करू. भारतीय संघाने जसा कमबॅक केला होता, फॉलो ऑन वाचवला होता, तसंच आता विकेट वाचवायचा आहे. चांगला फटका दुधनाथला घेऊन आता फायदा झाला हेच म्हणावं लागेल. रिक्स आहे. शेवटचा विकेट आहे. कुठे मारू कुठे नाही या प्रश्नचिन्ह आहे. चांगली गोलंदाजी होत असताना आराम के साथ 2-2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धाव पलक पुढे आलाय. टोटल 43 धावा. 4 बॉल 43 धावा. अमित दुधनाथ आता थोडस स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये ठेवलंय. पुन्हा एकदा एज लागली होती का तर नाही. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे या 4थ्या ओव्हरचा. आणखीन 1 ओव्हर शिल्लक आहे प्रेक्षकांच्या माहिती करता. 5 ओव्हरचा मॅच कंटिन्यू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे मात्र फिल्डर ठेवलाय. मी अगोदर देखील सांगितलं होते की स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डिक्लेरेशन झोनच्या दिशेने डीप मध्ये. आणि आता ऑल आउट होते टीम. 4 ओव्हर मध्ये म्हणजे 6 बॉलचं महत्व समजेल ज्यावेळी निर्वी स्पोर्ट गोलंदाजी करेल. कारण की क्रिस इलेव्हन मिरारो टीम जरूर 4 ओव्हर मध्ये जास्त धावा खर्च केल्या होत्या मात्र त्या धावा कव्हर केल्या विकेट्स घेऊन. मॅच होईल अक्षय. मी म्हणेल मॅच नक्कीच जबरदस्त होणार कारण ज्याप्रमाणे आपण क्रिस इलेव्हन मिरारो या टीमचा गोलंदाजीचा अटॅक पाहिला तीच ताकद मी म्हणेन निर्वी स्पोर्ट्स मध्ये देखील आहे. नो डाऊट. चांगले गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी देखील रफ अँड टफ आहे मात्र त्या गोलंदाजीला तोडीस तोड उत्तर दिलं जाईल कठीण आहे.
संध्याकाळची वेळ आहे अक्षय सटम, त्यामुळे ही मॅच रफ अँड टफ होईल. आणि कालचा दिवस कोण विसरेल. 46चं आव्हान होतं काल आणि 46 धावा देखील झाल्या नाही. चेस ऑल आउट संघ झाला होता. तिथे देखील निर्वी 11 तो गावातला संघ होता. मात्र इथे ओपनचा संघ आहे. गोलंदाजी चांगली आहे, चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. 44चा पाठलाग करताना प्रत्येक ओव्हरमध्ये कॅल्क्युलेट सेन्सिबल क्रिकेट खेळला तर या धावा देखील होऊ शकतात. क्लायमेट पडले, बघूया काय होईल. चला मीरा टीम लवकर जा आणि लवकर आपले बॅटर येऊ द्या. याच्यानंतर एक मॅच अजूनही होणार आहे. प्लीज घाई करा मीरा रोड. तुमच्या दोघांपैकी एकाचा विजय निश्चित आहे आणि त्या टीमला खेळावं लागणार आहे अंधेरी या संघासोबत. काळोख पडेल, त्याच्यामुळे प्लीज घाई करा आणि लवकरात लवकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. मॅच नक्कीच होणार आहे, नो डाऊट मॅच रंगणार आहे, कारण त्याच ताकदीचे गोलंदाज या टीम जवळ देखील देवासारखा गोलंदाज या टीम मध्ये आहे, गण्यासारखा एक गोलंदाज या टीम मध्ये आहे हे विसरता कामा नाहीये. त्यानंतर म्हणायचं गेलं तर अफसर सारखा देखील गोलंदाज निर्वी स्पोर्ट्स या टीम मध्ये आहे. त्याच्यामुळे जर इथून निर्वी स्पोर्ट्स टीमला इथून जर विजयी व्हायचं असेल अक्षय साडम, तर सगळ्यात मोठं काय आहे तर इथे विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. विकेट सगळ्यात महत्वाचे असतील. सुरुवातीपासूनच जर विकेटकडे लक्ष दिलं, सुरुवातीपासूनच विकेट जर प्राप्त केल्या निर्वी स्पोर्ट्सच्या गोलंदाजांना, तर मात्र अडचणी वाढतील त्या क्रिस 11 मीरा रोड या टीमच्या आणि नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल होईल निर्वी स्पोर्ट्सची. मात्र इथून जर चांगली स्टार्ट मीरा रोड टीमला जर मिळाली गेली तर मात्र मीरा रोड टीमचा मात्र विजयाचा मार्ग मोकळा होईल. तसंच दृश्य घडेल का मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. सुरुवातीच्या या 5 ओव्हर पैकी ना 3 ओव्हर महत्वाच्या. काल सारखा आपण पुन्हा एकदा सांगतो 3 ओव्हर मध्ये काहीतरी गेम चेंज आहे. एका बाजूने सामना दिसेल की पुन्हा एकदा बॅलन्स सामना दिसेल. संदीप गावंड सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मायक्रोफोनवर ते देखील आमंत्रित होतील. सध्या झाडाला आंबे आहेत की नाही या सीझनला ते बघायला गेल्यात की चिकू आहेत. मला वाटते ते आंब्याच्या झाडाला नारळ आहेत की नाही ते बघायला गेले होते. ते सायंटिस्टने इथेच गुरुत्वाकर्षणचा ग्रॅव्हिटीचा शोध लावला होता. जो ऍपल पडला होता ना तो नारळाच्या झाडावरून पडला होता. म्हणूनच इथे खासियत आहे या ग्राउंडची. आणि आता संदीप गावंड सर आलेत आणि त्यांच्याच मुखातून आपण बघले आंबे आलेत की नाही या सीझनचे. चला चला मॅच स्टार्ट करा प्लीज. प्लीज चर्चा करू नका. निर्वी स्पोर्ट्स जे आम्ही दुसऱ्या टीमसाठी म्हणतोय ते देखील तुम्हाला देखील लागू होत आहे, तर प्लीज सहकार्य करा. कुठल्याही प्रकारचा वेळेचा गैरवापर होणार नाहीये याची दक्षता घ्या. संदीपजी गव्हाड आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झाले, त्यांचं देखील या करूया या ठिकाणी हार्दिक स्वागत. देवा टार्गेट छोटं आहे, मात्र संध्याकाळचं सत्र आहे. हे टार्गेट छोटं म्हणता देखील येणार नाहीये, कारण कालच्या दिवसातील आपण 46 धावा. यावेळेस फ्लिकचा फटका आपण पाहतोय. शॉर्ट्स फायर लेग रिझन मध्ये अफसर आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय. सिंगल इथे मिळेल. अकाउंट ओपन झालं, खातं उघडलं गेलं ते म्हणजे ते क्रिस 11 मीरा रोड या टीमचं. संदीप दादा 44 धावा हे आव्हान समोर ठेवले निर्वी स्पोर्ट्स या टीमनं आणि अवघ्या 4 षटकांमध्ये हा संघ ऑल आउट झाला. तीच क्षमता निर्वी स्पोर्ट्स चंद्रपडा संघामध्ये सुद्धा आहे. देवा याची धारदार गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. 2 षटकांमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या देवाने आणि 3 सफलता प्राप्त केल्या होत्या. तोच देवा पुन्हा एकदा तयार झालाय. समोर डावखुला त्याचा बॅटर आहे केसर. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय? 2 धावा होतात पूर्ण. बघा इथे फिल्डिंग तुमची चांगली व्हायला पाहिजे. 44 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते रोखायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण हवंच. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं संदीप दादा, मात्र कुठेतरी तो रॉंग एंडला थ्रो देवा यांचा. नॉन स्ट्राईक एंडचं क्षेत्र देवाने निवडलं. त्या ठिकाणी कोणताही फिल्डर त्या ठिकाणी बॅकअपसाठी नव्हता. इथे स्ट्राईक एंडला कदाचित चेंडू फेकला असता. भावेश पुणेकर स्ट्राईक एंडला आले होते, त्याच्यामुळे कदाचित स्ट्राईक एंडला ती विकेट मिळू शकली असती. आणि ते मी काय म्हटलंय की निर्वी स्पोर्ट्सला जिंकायचं असेल तर विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट असेल या विजयासाठी. ऑफ ड्राईव्ह केला गेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजने थोडीशी मिसफील्ड तुम्ही कराल तर बॅकफुटला जाल. क्षेत्ररक्षण तुमचं योग्य होणं गरजेचं आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी मोजावे लागतील 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5 धावा झाल्यात, पण अजूनही लयमध्ये गोलंदाज येताना दिसत नाही. माझी त्याला थोडंसं बदली केलं जातं. भावेश पुणेकर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धाव फळकावर सर्व गडी बाद 43 धावा पहिल्या इनिंग मध्ये पाहिल्या होत्या
आणि 4 षटकांमध्ये सर्व गडी बाद 43 धावा त्या पाहिल्या. स्ट्राईक इन कडे केसर. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग झाली होती केसरची. चांगला सरळ बॅटचा वापर करत कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं चेंडूला. तिथे अप्सरा आहे. चेंडू उचलेपर्यंत 1 धाव मिळाली. डावखुऱ्या हाताचा बॅटर केसरला. धावसंख्येत होतो बदल. धावसंख्या 6. विकेट पाहिजेच इथे. नक्कीच कारण एक आपण म्हणू शकतोय रिक्वायर्ड हँडेड कडे लक्ष दिलं आपण संदीप दादा. तर 8 ते 9 धावा पर ओव्हर मध्ये आणि त्या या मैदानावर तरी ते इझिली ढकलून आपण काढू शकतोय. इथून जर चांगली गोलंदाजी काही चेंडू डॉट किंवा विकेट तर थोडासा दबाव जो आहे हा मीरा रोड या टीमवर निर्वी स्पोर्ट्स देऊ शकतोय. आणि बॅटना हा हाफ ट्रॅक चेंडू होता. चांगला चेंडूला खेळला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 2 धावा कंप्लीट. 3 धावा कंप्लीट. 4थ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. स्ट्राईक एंडला कोणी नव्हतं. इथे देखील पुन्हा चुकी. स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी स्टंपवर येणं गरजेचं होतं बॅकअप साठी. पुन्हा एकदा या ठिकाणी चुकी झाली निर्वी स्पोर्ट्स कडून. इथे कंप्लीट झाल्या त्या 4 धावा. म्हणूनच बॅकअप जर नसेल तर बॅकअप हा लवकर होऊ शकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. कारण इथे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये कोणीतरी यष्ट्यांजवळ यायला पाहिजे होतं जेणेकरून ते धावा वाचल्या असत्या. धावसंख्या पोहोचली 10 वर. पुढचा बॉल घेऊन येतो गोलंदाज देवा. काय घडलं बघूया या चेंडूवर. एक चांगला बॉल देवयाचा पडतोय. षटक क्रमांक 1 ची या ठिकाणी समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात ते 10. अजून 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 34 धावा. चला टीम मीटिंग शक्यतो टाळा. टीम मीटिंग बंद करा विनंती करतोय. इथून 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा ज्या करायच्या आहेत संदीप दादा त्या 34 म्हणजे कुठेतरी धावा आणि चेंडू याच्यामधला जो फरक आहे 10 धावांचा जो फरक आहे तो कुठेतरी कव्हरअप करण्याचा प्रयत्न नक्कीच मिरावड संघ करेल. आणि काय करायचंय निर्वी स्पोर्ट्स या टीमला इथून त्या धावा थांबवायच्या आहेत संदीपजी. ट्रम्प कार्ड गोलंदाज तसे बघायला गेले तर 3 ते 4 आहेत. एका बाजूला रवी वाघमारे आहे. दुसऱ्या बाजूला माजिद आहे. आणि पहिलं षटक जो टाकणारा गोलंदाज होता देबा तो इम्पॉर्टंट गोलंदाज होता ज्याला सफलता मिळाली नाही. दोन्ही बॅटर चांगली भागीदारी व्यस्त आहेत. आता रवी वाघमारे आलाय. स्ट्राईक इन कडे केसर. फिल्डिंग मध्ये काय बदलाव केलेत ते आपण बघूया. केसर बघतो तर स्वीपचा फटका खेळतोय. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याची करतील काय घाई. थ्रो चांगला झालाय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने बदल होतोय. धावसंख्या 12. अजूनही विकेटचा शोध पूर्ण होत नाही. सेन्सिबल क्रिकेट. इथे विकेटच्या शोधामध्ये निर्वी स्पोर्ट्स आहे. मात्र इथे सिंगल डबलच्या शोधामध्ये आपण पाहिलं तर मिरावड संघ आहे. सेन्सिबल क्रिकेट कुठेतरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तंत्रशुद्ध खेळी असं मी नक्कीच म्हणू शकेल जी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे अवांतर धावा कुठेतरी डोक्याची घंटा वाजवेल. अवांतर धावा संख्येवर कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं निर्वी स्पोर्ट्स या टीमला. प्रत्येक चेंडू व्यवस्थित हाताळणं गरजेचं आहे या ठिकाणी सध्याच्या घडीला आणि सध्याच्या स्थितीला. पाहूया काय करतोय आता या वेळेला गोलंदाज रवी. एक बदलाव जरूर केला होता परंतु 2 धावा तर रोखू शकत नाही. डिक्लेरेशन सोन. धावा मिळतात 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 15 धावा. केसरसाठी हे सुरक्षित क्षेत्र आहे जो योग्य पद्धतीने तो निवडतोय. नक्कीच लेफ्ट हँड बॅटर आहे. त्या ठिकाणी मोठा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न केसरनं केला तर त्या ठिकाणी गोशांगी क्षेत्र असल्या कारणाचं सेफ क्षेत्र आहे त्यासाठी. इथून मात्र जर काही विकेट जर पडल्या नाहीत तर मात्र प्रेशर हे नक्कीच जाणवेल निर्वी स्पोर्ट्सवर. पुन्हा एकदा चुकी. पुन्हा एकदा रवी मारेकडून एकदा वाईटचा चेंडू पडला जातोय. तर या धावा ज्या आहेत त्या कुठेतरी कंट्रोल कराव्या असं माझं मत तरी आहे संदीप दादा. लाईन टू लाईन गोलंदाजी व्हायला पाहिजे. 16 धावा सलग बिनबाद जिंदाबाद अशी भागीदारी. पुढचा बॉल पुन्हा वेगाने फटका खेळलाय. माजिद वेग जातोय पुढे. चेंडू उचलतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या. 3रे धाब्याकरता केसर धावतोय. थ्रो येण्याआधी या 3 धावा होतात पूर्ण. धावसंख्येत होतोय बदल. धावा लागल्या जातात 19. पहा ना अजूनही जी तलाश जारी आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत फलंदाज भारी आहे. नक्कीच. मात्र इथे एक जर आपण पाहिलं तर आता जो बदल गणेशने केलाय तो बदल अगोदर करणं गरजेचं होतं. ऑफसाईडला
एक प्रकारे म्हणायचं गेलं लेफ्ट हँड बॅटर्स आहे. ऑफ साईडला आपण पाहिलं तर त्यासाठी जवळपास 4 फिल्डर लावण्यात 4 ते 5 फिल्डर लावण्यात आले आहेत. मात्र ऑन साईड त्यासाठी मोकळी ठेवली होती आणि त्याच ऑन साईडचा तो लेफ्ट हँड बॅटरनं मात्र फायदा उचलला. केसरची अप्रतिम कामगिरी. नक्कीच धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 19. रवी वाघमारे पहा इथे देखील फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं, कारण याच खेळीची गरज आहे मीरा रोड या टीमला. आणि ती प्लॅनिंग जे कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये झालं होतं काही सेकंदांचं, त्या कॉन्फरन्समध्ये कदाचित हाच निर्णय घेतला गेला की सिंगल डबलचा खेळ आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत खेळायचा आहे. अर्धा पल्ला जवळजवळ गाठला गेला. 20 धावा सलग, अजून 24ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. बघितलं तर भावेश पुणेकर चेंडूवर येत आहेत. वाईड ऑफ मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एका धाब्याची भर पडल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 21 वर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. धावा रोखण्यामध्ये असफल ठरलेत फिल्डिंग करणारे टीमचे खेळाडू. नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल हवा होता आणि काही क्षेत्ररक्षक थोडेसे क्लोज असते तर कदाचित या धावा रोखू शकल्या असत्या. मात्र प्रयत्न तोच असेल. पण एकदा प्लेसमेंट, चांगलं क्षेत्ररक्षण फेकी थोडीशी खराब केली होती. मात्र गणेशचं मी कौतुक करेल, चांगल्या प्रकारे चेंडूला कंट्रोल केलं त्या ठिकाणी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे तब्बल 22 धावा. 8 ते 9चा रिक्वायर्ड रन रेट समोर असताना या ठिकाणी आपण करंट रन रेट आपण जर पाहिला तर 11चा करंट रन रेट संदीप दादा या ठिकाणी पाहायला मिळतोय मीरा रोड या टीमचा. इथून चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा या करायच्या आहेत त्या तब्बल 22. 18 चेंडू आणि 22 धावा. अजूनही मॅच संपला नाही. मॅच बनू शकतोय. देवा पुन्हा एकदा परतलाय आत्मविश्वास घेऊन आणि त्याला आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल, कारण हे जे डोकेदुखी ठरलेले फलंदाज आहेत त्यांना बाद करावं लागेल. नेहमीच चांगलं प्रदर्शन असतं केसर आणि सुनीलचं. देवा याचं सुद्धा चांगलं प्रदर्शन असतं. हे मैदान त्याने गाजवलंय. त्याचं आवडतं मैदान आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. देवा तयार समोर सुनीलसाठी. 18 बॉल 22ची गरज. बघितला हात वळणारा चेंडू होता. फ्लिक केला ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक अफसर आहे. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव. धावा एकेरी जात आहेत. विकेट मिळत नाही. विकेट मिळाली तर चेंडू सुद्धा कमी होतील. दबाव वाढू शकतो. रिक्वायर्ड रन रेट वाढू शकतो. धाव संख्या पोहोचली 23 वर. नक्कीच, कारण चेंडू आणि धावसंख्या जी आहे, धावा ज्या आहेत याच्यामधला जर फरक, याच्यामधलं जर अंतर थोडंसं लांब झालं तर कुठेतरी दबाव येऊ शकेल आणि मोठे फटके खेळण्यासाठी बॅटरला तिथे प्रवृत्त व्हावं लागेल. त्यामुळे एखादी विकेट मिळू शकते. मध्ये ते चित्र दिसत नाहीये. आरामात क्रिकेट, शांत क्रिकेट, म्हणजे म्हणायचं गेलं तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फाची लादी ठेवून हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. कुठलंही टेन्शन नाहीये. टेस्ट क्रिकेट प्रमाणे मात्र या मॅचला घेऊन चाललेत. मला वाटतं जी रेस्ट मिळाली होती त्या रेस्ट मध्ये या संघाचा अभ्यास करून घ्यायला पाहिजे होता निर्वी स्पोर्ट्सने, कारण त्या टीम मध्ये डावखू राहतेचे फलंदाज मला जास्त दिसतात. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 24. हात वळणारा चेंडू ऑफसर चेंडू पासून दूर होता. गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण सुनील द्वारे. 2ची पडली बर. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. दोन्ही फलंदाज नाबाद खेळी करत आहेत. 26 धावा पूर्ण केल्यात 2.3 बॉल मध्ये. संधी निर्माण केली होती त्या ठिकाणी देवानं, मात्र कदाचित त्या ठिकाणी अप्सरचं थोडंसं लक्ष नव्हतं असं मी म्हणू शकेल. चांगला चेंडू ऑफ ड्राईव्ह केला गेला. चेंडूला रवी वाघमारे चेंडूला फील्ड करतायत. फक्त सिंगल. काय क्रिकेट सुरू आहे, काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणजे अजूनही जे प्रेक्षक जेटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत आणि जे प्रेक्षक राजे या ठिकाणी थेट ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या उत्कंठा अजूनही आहेत की या मॅचचा रिझल्ट काय लागेल, कोण जिंकणार ही मॅच, ही उत्कंठ आहे. डॉट फॉर डेट बॉलचा इशारा आलाय आणि इथे आपण जर बघितलं तर 4 चेंडू टाकून चालू तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 27. व्हाईट बॉल. पंच दक्ष आहेत गणेश साटम. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या 28. विकेटच्या शोधात निर्वी स्पोर्ट्सचा संघ, मात्र विकेट काही हाती आली नाही आतापर्यंत. इथे
थोडेसे पंच देखील विचारात आहेत, कारण जो हिट केला होता चेंडू तो कदाचित पंचांना देखील लागू शकला असता. या दडपणामध्ये पंच देखील होते त्या ठिकाणी, त्याच्यामुळे हा डिसिजन नक्की थोडासा पेंडिंग राहील. वाईट चेंडू तर टाकलाय. धावसंख्या 29 वर पोहोचलं. विकेटचा शोध घेत आहेत. धावाच्या स्वरूपात जरी विकेट मिळाला तरी तो थोडासा दबाव टाकला जाऊ शकतोय, कारण या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण कालच्या दिवसातील तो मॅच बघितला. 6 षटकांमध्ये 46 ची गरज होती. इथे नॉट आउट कारण बघितलं जो बॅटिंग क्रीज आहे नॉन साइड स्ट्राइक इन कडे जी बॉलिंग क्रीज आहे त्या बॉलिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला होता बॅटर सुनील. आता पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. देवा समोर केसर. काय चांगला डिफेन्स बघायला मिळतोय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळून काढला. शॉर्ट सुपर कव्हर क्षेत्रात एकच धाव. धावसंख्या 30. 5 बॉलची समाप्ती. 30 धावा. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. 13 चेंडू 14 धावा. 13-14 ही मॅच. वातावरण थोडस चिल झालंय, थंड झालंय. ऊन देखील नाहीये. पूर्ण तर सावली आपण या ठिकाणी पाहतोय. चुकीची डिलिव्हरी हाताळली गेली. मी म्हणेन संकटात असताना मात्र अशा प्रकारचे चेंडू हाताळणं म्हणजे अक्षरशः मी तर म्हणेन संदीपजी मूर्खपणा असेल. आणि खरं तर देवा याच्याकडून ह्या चुका झाल्यात. महत्वपूर्ण मॅच मध्ये जो सातत्य राखण्यामध्ये कायम असतं, या टुर्नामेंट्स मध्ये त्याला सातत्य राखता आलं नाही. पुढचा बॉल घेऊन येतो देवा. सुनील करता. ओहो, डाऊन द लेग. त्रिपाव उद्ध्वस्त केलाय. मिळाली पहिली सफलता, पहिला धक्का. धावसंख्या धावफलकावर 31 असताना 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू डीजे. पहिला वार तर झालाय का, इथून मात्र पलटवार निर्वी स्पोर्ट्सचा संघ करणार का? कुठेतरी जो आत्मविश्वास थोडासा खाली आला होता तो आत्मविश्वास नक्कीच या विकेटमुळे संदीप दादा उंचावला असेल, कारण चेहरे थोडेसे पडले होते. जर आपण फील्डकडे लक्ष दिलं थोडेसे चेहरे पडले होते. इथून कदाचित ही विकेट, ही जी विकेट आहे ती निर्वी स्पोर्ट्स टीमला चार्ज करेल. आणि म्हणूनच कर्तृत्वावर जास्त विश्वास असायला पाहिजे. नशिबापेक्षा जास्त विश्वास कर्तृत्वावर असायला पाहिजे, कारण येणारी वेळ ही आपल्या नशिबामुळे येत नसते तर आपल्या कर्तृत्वामुळे येत असते. आणि ही वेळ का आली? पहिल्या इनिंग मध्ये खराब खेळी, त्यामुळेच ही वेळ आली निर्वी स्पोर्ट्स संघावर. 12 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण अप्सर या गोलंदाजाला पाहतोय. आणि इथून मात्र हे जर षटक कमीत कमी धावेचं जर हाताळलं गेलं किंवा इथून मात्र 1 या 2 विकेट आणखीन प्राप्त केल्या निर्वी स्पोर्ट्स या टीमनं, तर मात्र मॅच मध्ये रंगत राहील. 12 बॉल 13 ची आवश्यकता. अफसर पहिल्या मॅच मध्ये चालला नव्हता, आता चालावं लागेल. व्हाईट बॉल डाऊन द लेग. पुन्हा एकदा अफसर वेग वाढवतोय टाकणाऱ्या चेंडूचा आणि अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पोहोचली 32 वर. एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा खर्च केल्या आहेत ना, त्या जवळपास 5 ते 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या आहेत. ऑफ ड्राईव्ह केलं गेलं. डबलचा कॉल होता. बॅटरचा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव इथे देखील मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 33 चेंडू शिल्लक आहेत ते 11 धावा करायचे आहेत ते 11 बॉल मध्ये 11ची गरज आहे. अजूनही मॅच बनवू शकतोय. अजूनही जर प्रयत्न केला तर सर्व काही मिळू शकतो निर्वी स्पोर्ट्स चंद्रपड टीमला. आणि त्यांनी शॉट सोडला नाही. गोलंदाज अफसर तयार. समोर फलंदाज किरण. काही घडले पाहूया. वाईट बॉलचा इशारा. लगातार गोलंदाज चुका करतायत. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. धावसंख्येत 1 ने भर पडली. धावसंख्या 34. हा वाईट मात्र निर्वीसाठी वाईट आहे. इथून आणखीन एक एक्स्ट्रा धाव खर्च केली अफसरनं. धावा झालेल्या आहेत त्यामध्ये 34 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे देखील चुकीची डिलिव्हरी पाहायला मिळते. आणखीन एक अवांतर चेंडू. धावा संख्या 35. खरोखरच कमी धावसंख्या असली तरी सामना करणं गरजेचं आहे. आपली सर्वोत्तम गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे गोलंदाजा करता. धावसंख्या पुढे सरकली.
पुढे ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली. मिड ऑन शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक होता. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावर धावा 36 जिंकण्याकरता 44 धावसंख्येचं लक्ष होतं. आता 10 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. 10 चेंडू 8 धावा. आत वळणारा बॉल होता. ब्रेक चेंडू टाकलाय केसर करता. त्याने तो कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिला. महत्वाची धाव. धावसंख्या पोहोचली 37 वर. 7 ची आवश्यकता आहे 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि 7 धावा. हो काय घडलं बघूया. आय थिंक बॅटर इज सेफ. सुरक्षित आहेत फलंदाज. निर्धाव चेंडू गेलाय. डॉट चेंडू गेलाय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज. मॅच बनू शकतो या वेळेला. मॅच बनू शकतोय. मॅच बनलाय मी तर म्हणेल. 8 चेंडू 7 धावा. हा चेंडू आला डॉट तर काय होईल. ऑफ साईडला येते तिकडे आपण फटका पाहतोय. भावेश पुणेकर यांच्याकडून पुन्हा एकदा मिस स्पीड त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट. इथे विकेट. इथे विकेट. मात्र कोणाची विकेट. इथे कोणाची विकेट आहे. चर्चा होते. पंचांवर प्रेशर टाकू नका. पंच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत देतील. 2 धावा तर पूर्ण झालेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली 39. परंतु चुकीला माफी नाही. कारण एक चूक जर केली तर अर्थातच त्याचं भुगतान हे भोगावं लागतं, द्यावं लागतं. चर्चा होते इथे. धावसंख्या पोहोचली 39 वर. चेंडू टाकून सलेत या षटकामध्ये 5 झालेला खेळाडू किरण जो बाद होतोय. किरण परततोय. अजून जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे. 1 विकेट. 1 ते 2 डॉट बॉल इथे टाकावेच लागतील. या सामन्यामध्ये परतीचा प्रवास करायचा आहे आणि त्याकरता आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ ठेवावा लागेल निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा टीमला. नक्कीच इथून ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला डॉट बॉल जर आले तर नक्कीच मॅच बनू शकेल. आणि इथून नक्कीच कुठेतरी जी जिद्द आहे ती जिद्द या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळू शकेल निर्वी स्पोर्ट्स या टीमची. तोच प्रयत्न आहे. सिंगल फक्त या ठिकाणी त्यांना अडवायचं आहे. यासाठी आपण पाहिलं तर सिल्मी डॉफ रिझर्व मध्ये एक फिल्डर आणून ठेवलाय. सॉफ्ट हँड चेंडूला ऑफ साइडला ड्राईव्ह केलं. 1 सिंगल इथे देखील मिळेल. मॅच अजूनही संपली नाहीये. गारवा आहे मात्र मॅच गरम आहे. गारवा जाणवत आहे मात्र मॅच गरमागरम आहे. चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायच्या आहेत त्या 4. जितक्या सोप्या वाटत आहेत तितक्या मैदानाच्या आतमध्ये सोप्या मुळीच नाहीयेत. संघर्ष करावा लागेल. कष्ट करावे लागतील. मेहनत करावी लागेल तर तुम्ही मात्र विजय व्हाल. अगदी बरोबर. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच तुमच्याकरता उघडत असतं. आणि भविष्य पाहूया आता कुठल्या संघाचं दिसेल आपल्याला. मेहनत कुठला संघ करतोय. माजीद जो मागच्या वर्षी चमकला होता तो यंदा काय करतोय. गरज आहे संघाला विकेटची. दुसऱ्या बाजूला विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय क्रिस 11 मीरा रोडचा संघ. आणि त्यांची मेहनत या मॅच मध्ये दिसली. पकड मजबूत दिसली या संघाची. आता चेंडू त्रस्त करणारे टाकावे लागतील माजीद या गोलंदाजाला. केसर आहे जो अजूनही चांगली खेळी करतोय. केसरचा जर आपण विचार केला तर त्याच्या खात्यामध्ये 12 चेंडूंमध्ये 18 धावा आलेत. चांगले बॅटिंग करतोय. क्षमता दाखवली त्यांनी. माजीद आपल्या गोलंदाजीवर फिल्डिंग लावतोय. सिली मिड ऑफ मध्ये शतरक्षक, शॉर्ट कव्हर, स्वीपर कव्हर अशा प्रकारचं शतरक्षण लावलंय. मिड ऑफ मध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. मिड ऑन मध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. माजीदचा बॉल. कडक फटका. मिळत आहे 2 धावा. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 42 धावा. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू 2 धावा. अजून विश्वास आहे या मॅच मध्ये परतीचा प्रवास होऊ शकतोय मला तर वाटतंय. नक्कीच क्रिकेट आहे. काही सांगू शकणार नाहीये. परतीचा प्रवास का होऊ शकत नाहीये. मॅच जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत आपण काही म्हणू शकणार नाहीये. इथून जर काही चेंडू डॉट आले, इथून जर विकेट आल्या तर परतीचा प्रवास निर्वी स्पोर्ट्सचा नक्कीच होऊ शकेल या मॅच मध्ये. मात्र प्रयत्न तोच आहे. मात्र केसर इथे लवकर फिनिश करण्याचा मात्र मनसुबा हा केसर यांचा आहे.
आणि ते मात्र खेळ करतोय केसर खल्लास. अफलातून बॅटिंग सोच जबरदस्त आहे. मी म्हणे केसर यांची काय तंत्रशुद्ध खेळी, शांत डोक्याने खेळी केली. धावा करायच्या होत्या तब्बल 44 धावा, इथे मात्र शांत डोक्याने खेळी केली आणि या शांत डोक्याच्या खेळीनं मात्र आपल्या टीमला विजय मिळून दिला. वेल डन मिस्टर केसर. आणि तोच ठरतोय की नाहीये केसर, नाहीये हर्ष या मॅचचा हिरो मिस्टर हर्ष, मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट्स त्यांनी मिळवले, 4 गडी बाद, 2 षटकांमध्ये त्यांनी खर्च केलेत.